इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून 1,12,00,000ची फसवणूक कर्नाटकातील एकाने केली आहे. या प्रकरणी राघवेंद्र विजयकुमार ज्योती वय 48 राहणार साखरपेठ सोलापूर यांच्या फिर्यादीवरून माधव येदुनाथ जोशी राहणार गलगली तालुका बेळगी जिल्हा बागलकोट याच्या विरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 15 फेब्रुवारी 2021 ते 16 मार्च 2025 या काळात ही फसवणूक झाली. राघवेंद्र यांना माधव याने धारवाड येथील ITI कॉलेज पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र शासनाची परवानगी मिळवून देतो असे सांगितले. तसेच केंद्राकडून 10 कोटींचे अनुदान मिळेल. नव्या ट्रस्टमध्ये राघवेंद्र यांना संचालक मंडळात स्थान देऊ यासाठी 1 कोटीची गुंतवणूक करण्यास सांगितले. त्या बदल्यात 1.5 कोटीचा परतावा मिळवून देण्याचे आमिषही दाखविले. त्यामुळे राघवेंद्र व त्यांच्या पत्नीने संशयिताला 48 लाख तर अनुप माळवदकर यांनी 64 लाख रुपये दिले. मात्र परतावा दिला नाही.